श्री स्वामी समर्थांचा अद्भुत चमत्कार. मंगळवेढ्यातील एका गरीब ब्राह्मणाची सत्यकथा. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे एक पवित्र आणि ऐतिहासिक गाव. संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावात अनेक वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ काही काळ वास्तव्यास होते. त्या काळात त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून असंख्य चमत्कार घडवले. आजची ही कथा अशाच एका गरीब पण निस्सीम श्रद्धा असलेल्या ब्राह्मणाची आहे. गावाच्या टोकाला एक लहानसे मातीचे घर होते. त्या घरात एक ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 2 लहान मुले राहत होती. ब्राह्मण अत्यंत प्रामाणिक, धार्मिक आणि सदाचारी होता. तो रोज पहाटे उठून स्नान करीत, देवपूजा करीत आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे. परंतु त्याच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. घरात प्रचंड दारिद्र्य होते. दिवसातून 2 वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले होते. तरीही त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर कधीही निराशा दिसत नसे. तो नेहमी म्हणायचा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. योग्य वेळी तेच माझा उद्धार करतील. त्याची पत्नी मात्र काळजीत असे. अहो, मुलांना 2 वेळचे अन्न मिळत नाही. किती दिवस असेच चालणार? ब्राह्मण शांतपणे उत्तर देई, विश्वास ठेव. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला उपाशी ठेवत नाही. एके दिवशी गावात बातमी पसरली की श्री स्वामी समर्थ जवळच्या वडाच्या झाडाखाली बसले आहे. हजारो भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत होते. ब्राह्मणाचे हृदय आनंदाने भरून आले. तो म्हणाला, आज मी माझ्या स्वामींचे दर्शन घेणार. परंतु त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी फळ नव्हते, फुले नव्हती, पैसे नव्हते. पत्नी म्हणाली, रिकाम्या हाताने कसे जाणार? ब्राह्मण हसला, स्वामींना वस्तू नकोत, त्यांना भक्ताचे प्रेम हवे असते. तो नम्रपणे स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामी समर्थ एका दगडावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. डोळ्यात अपार करुणा होती. ब्राह्मणाने दुरूनच नमस्कार केला. तो जवळ येताच स्वामी म्हणाले, अरे, आला का? आम्ही तुझीच वाट पाहत होतो. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याने कधीच स्वामींना भेटले नव्हते. तरीही स्वामी त्याला ओळखत होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणांवर कोसळला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस, तुझे दिवस बदलतील. हे ऐकून ब्राह्मणाला जणू नवजीवन मिळाले. तो रोज स्वामींच्या सेवेला जाऊ लागला. घरची परिस्थिती कठीण होती, पण त्याची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत होती. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. स्वामींच्या मागे फिरून पोट भरते का? तो फक्त हसत असे. स्वामींची कृपा मिळाली की सर्व काही मिळते. एक दिवस मोठे संकट आले. घरात अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता. मुलं उपाशी झोपली. पत्नी रडू लागली. ब्राह्मणाने शांतपणे डोळे मिटले आणि म्हणाला, श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा स्वामींकडे गेला. स्वामी त्याला पाहून म्हणाले, आज घरी जा, तुझ्या अंगणात पाह. ब्राह्मणाला काहीच समजले नाही. तो घरी परतला. घराच्या अंगणात पोहोचताच त्याच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. अंगणात धान्याची अनेक पोती ठेवलेली होती. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, इतके धान्य की अनेक महिने पुरेल. पत्नी आश्चर्याने थरथर म्हणाली, हे कुणी आणून ठेवले? कोणालाच माहिती नव्हते. शेजाऱ्यांनाही काहीच दिसले नव्हते. ब्राह्मणाला लगेच समजले, हा स्वामी समर्थांचाच चमत्कार होता. तो धावत स्वामींकडे गेला. स्वामी फक्त हसत होते. अरे,
आम्ही सांगितले होते ना, काळजी करू नकोस. ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून त्याच्या घरातील दारिद्र्य हळूहळू दूर झाले. त्याला गावात मान मिळू लागला. पण त्याच्या मनात कधीही अहंकार आला नाही. तो रोज म्हणायचा, हे सर्व माझे नाही, ही स्वामींची कृपा आहे. काही महिन्यांनी गावात दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या. शेती जळून गेली. लोक त्रस्त झाले. गावकरी स्वामींकडे आले. स्वामी, आम्हाला वाचवा. स्वामी शांतपणे उठले. एका कोरड्या विहिरीजवळ गेले. त्यांनी हातातील काठी विहिरीत हलकेच टेकवली. क्षणभरात विहिरीतून पाण्याचा झरा फुटला. गावकरी आश्चर्यचकित झाले. संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. ब्राह्मण मनोमन म्हणाला, ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांचे कोणतेही संकट मोठे राहत नाही. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले, भक्ती कधीही सोडू नकोस. सुखात असो किंवा दुःखात आमचे नाम घेत राहा. ब्राह्मणाने नम्रपणे उत्तर दिले, स्वामी, माझा श्वास असेपर्यंत तुमचे नाम माझ्या ओठांवर राहील. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. त्या दिवसानंतर त्या ब्राह्मणाचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याने आयुष्यभर गरिबांना अन्नदान केले. प्रत्येकाला स्वामी समर्थांच्या कृपेची महती सांगितली. आजही मंगळवेढ्यात ही कथा भक्तिभावाने सांगितली जाते. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. खरी भक्ती म्हणजे फक्त देवाकडे काही मागणे नाही. खरी भक्ती म्हणजे पूर्ण विश्वास, संयम आणि समर्पण. संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा डळमळू देऊ नका. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीही एकटे सोडत नाही. म्हणूनच प्रत्येक भक्ताने रोज श्रद्धेने नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.